ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा शहरामधील वीज पुरवठ्यामधील अनियमितता आणि अन्यायकारक पद्धतीच्या विरोधामध्ये शिवसेनेच्या वतीनं महावितरण अधिकाऱ्यांना सोमवारी 30 मार्च रोजी लेखी निवेदन देण्यात आलं होतं। शहरामधील नागरिकांकडून नियमित वीज बिल आकारलं जात असताना देखील वीज पुरवठा मात्र ग्रामीण भागाप्रमाणेच दिला जात असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या अनियमित वीज पुरवठ्याचा फटका विशेषतः विद्यार्थी, व्यापारी, दुकानदार तसेच लहान व्यावसायिकांना बसतोय। रात्री अपरात्री वीज पुरवठा सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती परिणाम होत आहे। व्यावसायिकांचं देखील आर्थिक नुकसान होत आहे। शहराचा विस्तार वाढत असताना देखील वीज व्यवस्थेमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आली नाहीये अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। शहराला शहर हद्दीनुसार स्वतंत्र आणि नियमित वीज पुरवठा तातडीनं सुरू करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तसेच येत्या 7 दिवसात याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास महावितरण कार्यालयाच्या समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। आज रोजी श्रीगोंदा महावितरण उपकार्यकारी अभियंता इंदलकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर निवेदनावरती चर्चा करून उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर यावेळी शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होते। तसेच निवेदनाची माहिती श्रीगोंदा पोलीस ठाणे आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील देण्यात आली आहे। नागरिकांनी देखील या प्रश्नावरती एकत्रित येत पाठिंबा द्यावा असं आवाहन शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलंय। नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचा लाडका नगरसेवक, युवा सेनेचा जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट सुशीलकुमार गुलाबराव शिंदे। आपण त्या दिवशी सगळ्यांनी शहर आणि तालुक्याने पाहिलंच असेल की आम्ही आमचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय मनोहरदादा पोटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नवनगरसेवकांनी महावितरणावर धडक मोर्चा नेला होता आणि इंदुलकर साहेबांना निवेदन दिलं होतं की जो हा विजेचा आपल्या श्रीगोंदा शहरात ग्रामीण भागात खेळखंडोबा चालू आहे, तो खेळखंडोबा त्वरित थांबण्यात यावं। शेतकरी बांधवांचा, माझ्या गोरगरीब शेतकऱ्याचा, माझ्या विद्यार्थी मित्राचा आपण थोडासा भावनिकदृष्ट्या विचार करावा आणि त्याच्यावर काहीतरी आपण मार्ग काढावा। आम्ही त्यांना आमच्या शिवसेनेच्या नवनगरसेवकांच्या वतीने असं सुचवलं होतं की ग्रामीण श्रीगोंदा नगरपालिका हद्दीत जो ग्रामीण भाग आहे, ज्याला ग्रामीण भागातील लाईट जोडलेली आहे, जे जे शक्य आहे ग्रामीण भागातील पट्टा तो शहरी भागाला जोडण्यात यावा। उदाहरणार्थ माझ्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये लोखंडी वस्ती परिसर असेल, गाडीमाळा परिसर असेल, तो श्रीगोंदा शहराचे एकदम श्रीगोंदा शहरात आहे म्हटलं तरी जमन आपल्या शहरी भागाला एकदम कनेक्टेड आहे। 2 ते 3 पोलात त्याला शहरी भागातील लाईट जोडण्यात काही अडचण नाहीये। असे जे समजा आमच्या अनिल महाराज आवटे असतील, त्यांच्या प्रभागातील आवटेवाडीचा अलीकडे परिसर असेल, तो लगेच आपण त्वरित शहरी भागाला जोडू शकतो। असे जे जे शहरातील जे जे शक्य आहे
ते त्यांना आम्ही त्वरित जोडायला लावलेत. त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जोडू म्हणून. पण मी या व्हिडिओ मार्फत श्रीगोंद्यातील तमाम शहरातील ग्रामीण भागात जे माझे नागरिक ह्या विजेच्या लपंडावामुळे अन्यग्रस्त आहेत, मी ह्या व्हिडिओ मार्फत आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आम्ही रविवारपर्यंत वाट पाहणार आहे. महामंडळाने त्याच्यावर काय कारवाई केली, नाहीतर रविवारी आम्ही सगळ्या शहरात रिक्षा फिरवणार आहे आणि आपण बहुसंख्येने सोमवारी ठीक 11 वाजता MSCBच्या ऑफिसवर आपण धडक मोर्चा मारणार आहे आणि आपल्याला तिथं न्याय भेटूस तर आपण त्या MSCBतून उठणार नाही. MSCBच्या ऑफिस समोर आपण जागरण आंदोलन करणार आहे आणि MSCBच्या ऑफिसला आपण टाळं ठोकणार आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की ज्या माझ्या शेतकरी बांधवांवर ह्या विजेमुळे अन्याय होतोय त्या सगळ्या शेतकरी बांधवांनी सोमवारी नक्की या. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.